आणि हे 22 जानेवारीचा जो कालचा उत्सव होता, हा उत्सव फक्त भारत देशामध्येच राम भक्तांनी केला नाही साजरा, तर विदेशांमध्ये पण राम भक्तांनी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. तरीही आपल्यामध्ये काही रावण भक्त पण आहेत आणि या रावण भक्तांनी असा काहीतरी प्रोपगेंडा तयार केलेला आहे की रावण भारी होता, राम नाही. आज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र त्या समस्त विश्वाचे आराध्य दैवत आहेत, प्रेरणा आहे समस्त विश्वाची. आज पण आपण रामराज्याची कल्पना करतो की खरंच ते रामराज्य असावं जे आतापर्यंत कधीही येऊ शकलं नाही. कसं तो राज्य असेल, कसं ते राज्य असेल, ओके नाही ते दरवाजा बंद करून द्या. कसं ते राज्य असेल. वडिलांच्या एका शब्दावर ते कधी काही केव्हा तरी वडिलांनी त्यांच्या आईला, जी त्यांची सख्खी पण आई होती, त्या आईला त्यांनी वचन दिलं की वेळ आल्याच्या नंतर मी तुझी इच्छा पूर्ण करू. आणि त्या आईनं काही इच्छा मागितली, एका दासीच्या बोलण्यामध्ये आली आणि ज्याला जीवापाड प्रेम केलं ज्या आईनं लहानपणापासून, त्या दासीच्या बोलण्यात आली आणि त्या आईनं काय केलं की 14 वर्षासाठी वनवासात जावं लागलं रामचंद्र. ही लीलाच्या हिने बघू नका, लीलाच्या दृष्टिकोनातून बघू नका, एक मनुष्य जीवनाच्या दृष्टीतून बघा. कारण की प्रभू श्री रामचंद्र असो की प्रभू श्री कृष्ण असो, कोणताही अवतार असो ईश्वराचा, तो मानवाला काहीतरी शिकवण देण्यासाठी येत असतो. आणि आपण म्हणतो की ते तर ईश्वर होते, ते करू शकतात, आम्ही नाही. मग हे जेव्हा आपण म्हणतो ना, त्या क्षणी ईश्वराच्या अवताराचा काहीही अर्थच राहिला. ईश्वरानं अवतारच घेतला ह्याच्यामुळे की मनुष्य हे करू शकते. जर मनुष्यानं केलं तर मनुष्य हे कार्य करू शकते आणि हे दाखविण्यासाठी ईश्वरानं अवतार घेतला.